अमोल कोल्हे बोलतायत, थेट जाऊया. 5 रुपयाचं तुटपुंज अनुदान हे देण्यात आलं, पण ते देताना सुद्धा हात आखडता घेतला. फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध घालतात त्यांना फक्त अनुदान, खासगी दूध संस्थांना दूध घालणाऱ्यांना अनुदान मिळत नाही. मला सांगा, हा भेदाभेद कशासाठी? जर 80 पैशाने 1 रुपयाला मिळणारं कोल्ड्रिंक 50 रुपये लिटरने तुम्ही विकत असाल, तर आमचा शेतकरी जे काबाड कष्ट करतो त्याच्या दुधाला तुम्हाला रास्त भाव देता येत नाही, त्यातही तुम्हाला भेदाभेद करावा असा वाटतो. या कुठला न्याय झाला? कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आपण शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर या आक्रोश मोर्चावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलतात. पण त्यांनाच मी विचारू इच्छितो का 7 डिसेंबरला निर्यात बंदी झाली. किती डिसेंबरला? 7 डिसेंबरला. आज तारीख किती? 28 डिसेंबर. बरोबर? तुम्ही सगळ्यांनी मागे बातम्या वाचल्या ना? महाराष्ट्रात पालकमंत्री पदाचा तिढा, अमुक अमुक झाले तातडीनं दिल्लीला रवाना. बरोबर? वाचल्या का ना बातम्या? आता या पालकमंत्री पदाची गंमत बघा. अख्ख्या पुणे जिल्ह्याची नियोजन समिती आहे ना, या नियोजन समितीचं, जिल्हा नियोजनाचं, पुणे जिल्ह्याचं अख्ख्या वर्षाचं बजेट हे 1000 कोटी. किती? 1000 कोटी. आता अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या नियोजन समित्यांचं वेगवेगळं बजेट आहे. पालकमंत्री त्याचे प्रमुख असतात. पालकमंत्री प्रमुख असतात. या पालकमंत्री पदाचा तिढा झाला का लगेच घाईघाईने दिल्लीला गेले. पण 7 डिसेंबर पासून 28 डिसेंबर पर्यंत आज 21 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते 60 लाख क्विंटल कांदा बाजारात आला. हे 21 दिवसातलं नुकसान 1200 कोटीचं आहे. वर्षभराचं जिल्हा नियोजनाचं बजेट आहे, त्यासाठी तुम्हाला दिल्लीला धाव घेता येते. पण त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं 21 दिवसात होतंय. पण त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारला जाब विचारता येत नाही. याला कुठला स्वाभिमान म्हणायचं आणि याला कुठलं शेतकऱ्यांचं सरकार म्हणायचं, हा तुमच्या माझ्या मनातला प्रश्न घेऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघालाय. बिबट्याच्या बाबतीत आपण म्हणतो आपल्या सगळ्या भागांमध्ये बिबट्याचा त्रास आहे. 400 ते 500 बिबटे आपल्या संपूर्ण जो जुन्नर फॉरेस्ट एरिया म्हणतो ना, या 4 तालुक्यांमध्ये 400 ते 500 बिबट्यांचा वावर आहे. चिंचोलीला पण आहे ना दादा, 400 ते 500 बिबट्यांचा वावर आहे. पण आता मला सांगा, चिंचोलीला बिबट्या आहे बरोबर, तसा तिकडं विदर्भामध्ये वाघाचे प्रकल्प आजूबाजूला वाघ दिसतो. म्हणून विदर्भामध्ये दिवसा 3 फेज लाईट मिळती. आपल्याला मिळते का? आपल्याला मिळत नाही 3 फेज लाईट. विदर्भात माणसं राहतात, आपण माणसं नाही ना. हा प्रश्न आपल्याला आपल्या नेत्यांना विचारणं गरजेचं आहे की आम्हाला 3 फेज लाईट का नाही? विदर्भामध्ये जर मानवतेच्या दृष्टिकोनातून दिवसा 3 फेज लाईट दिली जाते, तर आमच्याकडे दिवसा 3 फेज लाईट का दिली जात नाही? हे सगळे प्रश्न घेऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघालाय. ठिकठिकाणी आपण याचं उदंड स्वागत करताय, याला पाठिंबा देताय. या सगळ्या आपल्या मागण्या, आपलं म्हणणं हे सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न करतो. 30 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला असणार. आज संपूर्ण देशातला शेतकरी हा पवार साहेबांकडे मोठ्या आशेनं बघतोय आणि पवार साहेबांकडे हा मोठ्या आशेनं संपूर्ण देशातला शेतकरी बघत असताना साहेब या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन. आपल्या 12 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी पाहिलं की केवळ कोरड्या बैठकाने आपण वॉटर अकाउंट मागितलं आणि त्यानंतर आता त्याची कारवाई सुरुवात झालेली आहे. त्यामुळे 30 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेच्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं. या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या संघर्षात तुमच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता या संघर्षात उभा राहील.